अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया झटपट अशी वांग्याची मसाला भाजी. वांगे घेतल्यात, एक कट करून घेतलेला कांदा घेतलाय, खोबरे घेतले, भाजलेले शेंगदाणे घेतलेत, कोथिंबीर घेतली, आले घेतलेत, लसूण घेतलाय, लाल मिरची पावडर घेतली, गरम मसाला घेतलाय, हळद पावडर, कांदा मसाला, मीठ घेतले, जिरे घेतले. वांगे ना असे मी कट करून घेतलेत आणि हे याच्यात कीड वगैरे आहे का ते बघून घ्यायचं. आणि याच्यात ना मीठ टाकले आणि मिठाच्या पाण्यात हे टाकून घेतलेत. आता मसाला तयार करू. मिक्सरच्या भांड्यामध्ये ना शेंगदाणे टाकून घ्यायचे, आले टाकायचे, लसूण टाकायचंय, खोबरे टाकून घ्यायचे आणि हे वाटून घ्यायचे. थोडेसे ना मोठेच वाटायचे. याच्यामध्येच ना मी मसाले टाकून घेणार आहे. कांदा मसाला, हळद पण टाकून घेणार आहे, गरम मसाला, लाल मिरची पावडर, मीठ टाकणार आहे. एकदा ना मिक्सर मधून फिरवून घेणार आहे. हे ना मिक्सर मधून फिरवून घेतले. आता एका ताटलीत काढून घ्यायचं. याच्यात कोथिंबीर टाकून घ्यायची, कांदा पण टाकून घ्यायचा आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. मसाला आहे ना वांग्यांमध्ये भरून घ्यायचा असा. हे असं ना दाबून घ्यायचं म्हणजे मसाला बाहेर नाही आला पाहिजे. मसाला ना भरून झालाय. कुकरमध्ये ना तेल टाकायचे, कमीच टाकायचे. कुकरमध्ये जास्त काय तेल लागत नाही. तेल तापले, जिरे टाकून घ्यायची. आता ना वांगे टाकून घ्यायचे याच्यामध्ये. वांगी ना थोडीशी अशी परतून घ्यायचं तेलावरती आणि हा मसाला पण टाकून घ्यायचा. तो पण परतायचा. आता ना पाणी टाकून घ्यायचं. हे ना मिक्स करून घ्यायचंय. आता कुकरचं झाकण लावायचं आणि एक शिट्टी काढून घ्यायची. एका शिट्टीत ना हे वांगे शिजले जातात. एक शिट्टी करून घ्यायची म्हणजे हे वांगे शिजले जाते. कुकरची ना एक शिट्टी झाली, थोडीशी हवा पकडून द्यायची आणि गॅस बंद करून टाकायचा. आता ना गॅस बंद करू. कुकर थंड झाला का मग उघडून बघू. तर ना उघडून बघू वांग्याची मसाला भाजी कशी झाली. एकदम मस्त अशी झाली, तरी पण छान आली. आता प्लेटिंग करून घेऊ. Like, comment, and subscribe.